नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सी-टी-ई-टी मराठी पॅडगॉजी पार्ट 8 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलच्या माध्यमातून आपण सी-टी-ई-टी मराठी पॅडगॉजीचे 500 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यातील हा 91वा प्रश्न आहे. सुरू करूया. प्रश्न क्रमांक 91 मराठी पॅडगॉजी सी-टी-ई-टी. एका वर्गात शिक्षकाने विद्यार्थ्यांना पाऊस या विषयावर स्वतःचे अनुभव सांगण्यास सांगितले. त्यानंतर त्या अनुभवावरून धडा शिकवला. ही पद्धत कोणत्या तत्वावर आधारित आहे? पाऊस या विषयावरती आपले अनुभव सांगायला सांगितले आणि त्यानंतर धडा शिकवलेला आहे. ही पद्धत कोणत्या तत्वावर आधारित आहे? पाठांतर पद्धत चुकीची, व्याख्यान पद्धत हे देखील चुकीचं आहे, सराव व पुनरावृत्ती पद्धत चुकीचं आहे, पूर्वज्ञानावर आधारित रचनावादी अध्यापन ऑप्शन क्रमांक ए पूर्णपणे योग्य आहे. पूर्वज्ञान घेतले, विद्यार्थ्यांचे पाऊस विषयी अनुभव सांगायला सांगितले आणि त्यानंतर धडा शिकवलेला आहे, अनुभवावरून धडा शिकवलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. एका विद्यार्थ्याला उत्तर देता येत नाही. शिक्षक त्याला छोटे छोटे संकेत देतो. शेवटी विद्यार्थी स्वतः उत्तर शोधतो. हे कोणते उदाहरण आहे? विद्यार्थ्याला उत्तर देता येत नाही आहे, शिक्षक त्याला मदत करत आहे, छोटे छोटे संकेत देत आहे, विद्यार्थी स्वतः उत्तर शोधतो. हे कोणते उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक ए पुनर्बलन, बी वर्तनात बदल घडवणे, सी आधार रचना, स्कॅफोल्डिंग, प्रत्यक्ष अध्यापन. प्रत्यक्ष अध्यापन नाही आहे, पुनर्बलन देखील नाही आहे. ते योग्य उत्तर आहे सी स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग याचा अर्थच असा आहे की विद्यार्थ्यांना संकेत द्यावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं व त्यांना मदत करावी व त्यांना योग्य उत्तरापर्यंत त्यांची योग्य समज होईपर्यंत त्याला मदत करावी. म्हणजे स्कॅफोल्डिंग, आधार रचना. उत्तर क्रमांक सी. पुढील प्रश्नाकडे वळूया. शिक्षकाने वर्गात 4 गट केले. प्रत्येक गटाला वेगवेगळे कार्य दिले. 4 गट केले, प्रत्येक गटाला कार्य त्यांनी वेगवेगळे दिलेले आहे. नंतर सर्वांनी एकमेकांना शिकवले. हा कोणता अध्यापन दृष्टिकोन आहे? व्याख्यान पद्धत चुकीची, व्याख्यान पद्धत आता वापरायचीच नाही आहे. पाठांतररहित अध्ययन हे देखील चुकीचं आहे. सहकारी अध्ययन यामध्ये विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांना शिकवले आहे. प्रत्येक गटाला कार्य दिले, त्या 4 गटांनी एकमेकांना वेगवेगळे आपण जे कार्य केले आहे ते एकमेकांना समजावून सांगितले. म्हणजे सहकारी अध्ययन आहे, विद्यार्थ्यांनीच केलेलं अध्ययन आहे. वैयक्तिक अध्ययन हा देखील ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी चुकीचे उत्तर देतो. शिक्षक म्हणतो तुझा विचार चांगला आहे, पण दुसऱ्या बाजूनेही विचार करून पहा. हे शिक्षकाचे कोणते वैशिष्ट्य दर्शवते? शिक्षा देणारा शिक्षक, शिक्षा दिलेली नाही आहे शिक्षकांनी, शिक्षक सांगत आहेत उत्तर चांगले आहे, पण दुसऱ्या बाजूनेही विचार करून पहा. गुणकेंद्रित शिक्षक, अधिकारवादी शिक्षक, शिकण्याला प्रोत्साहन देणारा शिक्षक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शिकण्याला प्रोत्साहन देणारा शिक्षक. जर उत्तर चुकीचं आहे, शिक्षकाने तिथेच सांगितलं चुकीचं आहे, तर संपूर्ण वर्गासमोर त्याला हसले जाईल व तो पुन्हा उत्तर देण्यासाठी पुढे हात वरती करणार नाही किंवा तो उत्तर पुढे देणारच नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिले पाहिजे व त्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचवता आले पाहिजे, याच्यावरती शिक्षकाचे लक्ष केंद्रित असले पाहिजे. योग्य उत्तर आहे शिक्षणाला प्रोत्साहन देणारे शिक्षक. पुढील ऑप्शन पाहूया, पुढील सेक्शन पाहूया. एका विद्यार्थ्याला चित्र काढून उत्तम समजते, तर दुसऱ्याला चर्चा करून शिक्षक दोघांनाही त्यांच्या पद्धतीने शिकू देतो. हे कोणत्या सिद्धांताशी सुसंगत आहे? एका विद्यार्थ्याला चित्र काढून समजते, दुसऱ्या विद्यार्थ्याला चर्चा करून समजते. दोघांनाही शिक्षक त्यांच्या त्यांच्या सिद्धांत पद्धतीनुसार शिकू देत आहेत.
ते कोणत्या सिद्धांताशी सुसंगत आहे? पियाजे यांचा सिद्धांत, थर्नडाईक, स्किनर या गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. त्यांना याचं उत्तर माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच ऑप्शनमध्ये लिहू शकतात. 95वा प्रश्न व उत्तर अशा प्रकारे करू शकतात. हार्वर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. त्याच्याकडे त्यांनी भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता, शारीरिक गतिज बुद्धिमत्ता, संगीत विषयक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता तसेच नैसर्गिक बुद्धिमत्ता असे वेगवेगळे बुद्धिमत्ताचे स्तर त्यांनी मांडलेले आहेत. तर यामध्ये एका मुलाला चित्र काढून समजते म्हणजे दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता हा हार्वर्ड गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतापासून आहे. तर दुसऱ्याला चर्चा करून समजते हे भाषिक अवकाशीय बुद्धिमत्ता हा देखील गार्डनर यांचा सिद्धांत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हे उत्तर योग्य आहे. भाषिक अवकाशीय बुद्धिमत्ता याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असे देखील म्हटले गेले आहे. हार्वर्ड गार्डनर यांचा हे जे बुद्धिमत्ता आहेत की त्यांनी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे ते कोणते कोणते बुद्धिमत्ता आहेत तर भाषिक, तार्किक, अवकाशीय, शारीरिक, संगीत विषयक, आंतरवैयक्तिक व नैसर्गिक हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एकदा देईल तर आपण तिकडे देखील ते चेक करू शकतो. पुढील प्रश्नांकडे वळूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या उत्तराचे मूल्यमापन करण्यासाठी निकष दिले. यापैकी मुख्यतः काय विकसित होते? यामुळे मुख्यतः काय विकसित होते? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या उत्तराचे मूल्यमापन करण्यासाठी निकष दिले. पाठांतर स्वमूल्यमापन व स्व शिक्षणाची जाणीव. शिक्षकांनी मूल्यमापन करण्यासाठी निकष दिलेले आहेत, रुब्रिक्स दिलेले आहेत, त्यातून मेटाकॉग्निशन तयार होत आहे, स्वमूल्यमापन व स्व शिक्षणाची जाणीव निर्माण होत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. लेखनाचा वेग, स्पर्धात्मक वृत्ती ऑप्शन चुकीचे आहे. मेटाकॉग्निशन याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्याला शिकण्याची जाणीव निर्माण करणे आणि विद्यार्थी जाणीव निर्माण झाल्यानंतर स्वतःच मूल्यमापन करणार, त्याला काय येतंय काय नाही येतंय ह्याचे विश्लेषणही तो स्वतः करणार, स्वतःच नोट्स काढणार, स्वतःच शिकणार, स्वतःच्या अनुभवातून शिकणार म्हणजेच मेटाकॉग्निशन. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे. पुढील ऑप्शन पाहूया. वर्गात शांत असणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक प्रथम जोडीत चर्चा करण्यासाठी संधी देतो आणि नंतर वर्गासमोर बोलायला सांगतो. हे कोणते तत्व दर्शवते? बघा पुन्हा एकदा काय उत्तर असेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच लिहून पाठवा. शांत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षक प्रथम जोडीत चर्चा करण्याची संधी देतो आणि नंतर वर्गासमोर बोलायला सांगतो. निकट विकास क्षेत्र, जेपीडी व आधार रचना, स्कॅफोल्डिंग हे उत्तर योग्य आहे. बाकीचे तिन्ही ऑप्शन पूर्णपणे चुकीचे आहे. निकट विकास क्षेत्र म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, विद्यार्थ्याला न येणारे पण शिक्षकाच्या मार्गदर्शनाने करण्यात येणारे कार्य म्हणजे जेपीडी आहे. आधार रचना मध्ये स्कॅफोल्डिंग, विद्यार्थ्याला संकेत देणे, मार्गदर्शन करणे, मदत करणे हे स्कॅफोल्डिंगचं काम आहे. म्हणून इथे विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दरवर्षी हा प्रश्न परीक्षेला विचारलाच जातो. शिक्षकाने विद्यार्थ्यांना एकाच प्रश्नाची अनेक संभाव्य उत्तरं शोधण्यास सांगितली. एका प्रश्नाची अनेक उत्तरं शोधायला सांगितली. यामुळे कोणता विचार विकसित होतो? अपसारी, एकमुखी विचार, यांत्रिक अध्ययन, अनुबंधनाधारित अध्ययन. सी आणि डी पूर्णपणे चुकीचं आहे. या दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन असतात. अपसारी विचार आणि एकमुखी विचार. अपसारी विचार डायव्हर्जंट थिंकिंग, ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो, त्याची अनेक उत्तरं असतात. इथे एक प्रश्न विचारला आणि त्याची अनेक उत्तरे
शोधायला सांगितलेली आहे. संभाव्य उत्तरे म्हणजेच एकापेक्षा जास्त उत्तरे त्यातून शोधायला सांगितलेली आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. एक प्रश्न आणि एकच उत्तर म्हणजे एकमुखी विचार होतो. एक प्रश्न, एक उत्तर म्हणजे एकमुखी विचार होतो. हे उत्तर चुकीचं आहे या ठिकाणी. एक तर एकमुखीवरती विचारलं जातं, नाहीतर मग अपसारी विचारवरती विचारले जातं. पुढील प्रश्नाकडे वळूया. सोपा प्रश्न आहे हा एकदम. भाषा अध्यापनात शिक्षक विद्यार्थ्यांना वारंवार बोलण्याच्या, ऐकण्याच्या, वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या संधी देतो. यामुळे पुढील उद्देश कोणता? व्याकरण पाठ करणे चुकीचं, परीक्षा सोपे करणे चुकीचं, भाषेचा अर्थपूर्ण वापर विकसित करणे योग्य उत्तर. गृहपाठ पूर्ण करणे चुकीचे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्नाकडे वळूया. शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचारले, जर तुम्ही या गोष्टीतील मुख्य पात्र असता तर शेवट कसा बदलला असता? कारणासह सांगा. हा प्रश्न ब्लूम्सच्या वर्गीकरणातील कोणत्या उच्च स्तराशी संबंधित आहे? जर तुम्ही या गोष्टीचे पात्र असता तर तुम्ही शेवट कसा बदलला असता? तुम्ही शेवट काय निर्माण केला असता? व कारणासह सांगा की तुम्ही असं का केलं असतं? तर ब्लूम टेक्सॉनॉमीच्या आधारे उच्च स्तराशी कोणत्या उच्च स्तराशी हा संबंध सर्वाधिक आहे? स्मरण, आकलन, विश्लेषण किंवा सृजन? या ठिकाणी डी उत्तर योग्य आहे. सृजन. नवीन कल्पना, नवीन कथा, नवीन उपाय व नवीन रचना तयार करणे याला आपण क्रिएट बोलतो म्हणजे सृजन बोलतो. या ठिकाणी नवीन शोधायचं आहे, नवीन कल्पना करायची आहे किंवा नवीन रचना करायची आहे, म्हणून उत्तर आहे सृजन. ब्लूम टेक्सॉनॉमी विषयी देखील आपण अनेक प्रश्न याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते आणि ज्यांनी कोणी याच्या मागच्या व्हिडिओ बघितले नाही आहेत त्यांनी कृपया करून त्या बघा, कारण त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ब्लूम टेक्सॉनॉमी क्रिएट म्हणजे निर्मिती, सृजन आपण त्याला बोलू, इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन, अनालिसिस म्हणजे विश्लेषण, अप्लाय उपयोग, अंडरस्टँडिंग आकलन, रिमेंबर स्मरण अशी ही ब्लूम टेक्सॉनॉमी आहे. याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलीच आहे. या ठिकाणी आपला आजचा हा पाठ संपत आहे. पुढील पाठ आहे पाठ क्रमांक 9. 101 पासून प्रश्न चालू होतील. सर्व शिक्षकांना विनंती आहे, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व येणाऱ्या CET परीक्षेमध्ये खूप सारे गुण मिळवा. मराठी पॅडोगॉजी विषयी जे काही डाऊट्स असतील, जे काही मराठी पॅडोगॉजीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणारच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आज्ञा असू द्या. नमस्कार.